जळगावमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मंडप वाऱ्यानं उडून जात आहे। लोक अक्षरशः त्याला पकडत आहेत आणि मंडपासहित लोक हवेत उडत आहेत। ज्यांनी मंडपाला पकडलेला आहे तो अक्षरशः त्या खांबासकट हवेत उडत आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। मान्सून आगेकूच करत असताना दुसरीकडे वाढत्या उष्णतेने नागरिकांना हैराण केलंय। विदर्भात तर सूर्य अक्षरशः आग ओकत असून बुधवारी वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली। दुसरीकडे कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। उर्वरित राज्यांच्या तुलनेत मुंबईकरांना दिलासा आहे। मुंबईचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून मुंबईत काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे। मान्सून सध्या दक्षिण श्रीलंका आणि आग्नेय म्यानमार इथं स्थिरावलेला आहे, पण पुढील काही दिवसात तो पुढे सरकण्याची शक्यता असून पुढील आठवड्यात केरळमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे। मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये मात्र जोरदार पाऊस पडणार असल्यानं हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे। मराठवाड्याच्या परभणीत उष्णतेची लाट, तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे।